हे बघा, हे बॅम्फच्या आम्ही नॉर्कवे म्हणून जे एक हॉटेल आहे वर, नॉर्कवे स्की एरिया, तर ह्या नॉर्कवे स्की एरियाच्या इथं आम्ही इथे ह्या रोडवर आहे. आणि याच इथं या पॉईंटला आत्ता ॲक्च्युली स्नो पडत आहे. तुम्ही बघत असाल, हे बघा सगळा स्नो चालू आहे. बरोबर इथं कोई मिल गया, ऋतिक रोशन, प्रीती झिंटा जे आहेत त्यांच्या मूवीचं इथं शूट झाले, पण हे स्नोमुळं काही दिसत नाही आहे. हे बघा, पण हा एरिया आहे, हा जो सगळा एरिया आहे ना, इथं कोई मिल गयाचं शूट झालं आहे. बघा, हे स्नो नसताना आपण या एरियामध्ये आपण पुन्हा येऊया. स्नो नसताना त्यावेळेस मी तुम्हाला परत एकदा जिथं कोई मिल गयाचं हे शूट झालं आहे, हा पूर्ण एरिया मी परत एकदा तुम्हाला दाखवेल. हा बघा, हा तुर्तास असं दिसत आहे. खूप स्नो आहे बघा, समोरचं काही दिसत नाही आहे. आणि जसं जसं वर जाईल, हा इथनं रोडनं ह्या ज्या वर जाईल ना, तिथून वरती नॉर्कवे स्की एरिया सुरू होईल. हे बघा, ह्या इकडून गाड्या आता या खाली चालल्या आहेत, तर आपल्याला ह्या हे बघा इकडं लाईट दिसती नाही इथं गाडीची, तर इकडून हे वर गेल्यानंतर नॉर्कवे स्की एरिया सुरू होतो. इकडून ह्या असं गाड्या येत आहेत आणि इथून अजून आपल्याला वरती जायचं आहे, बरंच वर आहे, पण वरचं बघू शूट करता येईल की नाही स्नो असल्यामुळं. अँड फायनली आपण इथं वरती नॉर्कवेला आलेलो आहो आणि हे बघा स्नो सुरू आहे. वाव, व्ह्यू एवढा मस्त आहे, मस्त आहे, एक नंबर व्ह्यू आहे. तरी आपण अजून पुढं नाही गेलो, कारण इथं अगदी पुढं मी अजून जाऊ शकले नाही, गेलेच नाही आहे म्हणजे. कारण हे बघा इथं तुम्हाला माणसं दिसत आहेत, तरी इथं स्की करून आलेले आहेत ना ते. हे बघा इथं वरती इकडून स्की एरिया आहे, तर हे बघा इथं स्की करून आलेले आहेत. हे अशा प्रकारे इथं स्की करण्यासाठी जगभरातून लोक येतात. बॅम्फमध्ये जगभरातून लोक स्की करण्यासाठी येतात, कारण इथं ॲक्च्युली स्नो जास्त असतो. ॲक्च्युली इथं स्नो खूप आहे आणि त्याच्यामुळं जगभरातले लोक जे आहेत ते इथं स्की करण्यासाठी येतात. तुम्ही संध्याकाळचे 6:30 वाजलेत, संध्याकाळच्या 6:30 वाजता हा एवढा स्नो आहे आणि तरीसुद्धा आत्ता या 6:30 वाजल्या असताना सुद्धा इथं जे इथं समोर आपण लोक बघतो हे स्की करण्यासाठी इथं आलेले आहेत. इथं वरती ते हा जो इथं पर्वत आहे इथं, हा इथं स्की एरिया आहे. इथं लोक दिसत आहेत बघा, छोटे छोटे इथं लोक जे दिसत आहेत, तर इथं स्की करण्यासाठी आत्ता लोक आलेले आहेत. म्हणजे एवढा उशिरापर्यंत इथं साधारण 8 वाजेपर्यंत इथल्या लाईट्स चालू असतात आणि इथं लोक स्की करतात. नॉर्कवेला इथं आता आपण जे आहे ते आपण सरळ सरळ आता जाणार आहे, असं स्ट्रेट आपल्याला आता सरळ जायचं आहे आणि सरळ जाऊन आपल्याला स्की एरिया जिथं आहे तो स्की एरिया आपल्याला बघायचा आहे. माझा जर आवाज येत नसेल स्पष्ट तर प्लीज थोडंसं समजून घ्या, कारण स्नो पण सुरू आहे आणि थंडी वाजती आहे, त्याच्यामुळे आवाज थोडासा कमी येऊ शकतो. हे बघा, आपण आता सरळ डायरेक्ट स्की एरियाकडे जाऊया. खाली बघताय तुम्ही बर्फ पूर्ण पडलेला आहे. ह्या सगळ्या गाड्या इथं लागलेल्या आहेत, ह्या सगळ्या स्की करण्यासाठी आलेल्या आहेत आणि एवढ्या लांबून लांबून इथं लोक येतात जगभर. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जगभरातले लोक तर इथं येतातच स्की करायला, पण पूर्ण इथलं वीकेंड जे आहे, कारण आज इथं आमच्या इथं सॅटरडे शनिवारची संध्याकाळ होत आहे, तर पूर्ण वीकेंडला हे फुल भरलेलं असतं. सगळे स्की करण्यासाठी इथं गच्च भरलेलं असतं. हे आता आपण बघू शकतो. हे बघा, हा सगळा स्की एरिया आहे, हा आपण बघतो इथं पूर्ण टोटली स्की एरिया दिसतंय आपल्याला. आता हे संध्याकाळची 6:45 तर सहज झालेत. तर या टायमिंगला इथं लाईट्स आहेत, लाईट्समध्ये सगळ्या इथं वरतून ते स्की करणारे लोक आहेत ते वरून सगळे स्की करत येत आहेत. आपण थोडंसं पुढं जाऊन बघूया, आपल्याला दिसेल. हे बघा, हे पूर्ण हे नॉर्कवे जे आहे हे रेस्टॉरंट आहे पूर्ण नॉर्कवेचं, हे पूर्ण एरिया. आणि इकडे स्की हे जे आहे हे डाव्या साईडला इथं जे दिसतंय हे स्की करण्यासाठी जे तुम्हाला तिकीट काढायचे ते तिकीट तिकडे जाऊन तुम्ही काढावं लागतात. इथं तुम्हाला थोडं पुढं गेल्यानंतर दिसेल बघा, इथं
आपण जे रोपवे म्हणतो ना ते रोपवे पण आहे इथं बघा. नॉर्कवे रेस्टॉरंट. आणि हे इथं बघा या बाजूला इथं ठेवलं हे स्की करण्यासाठीच. हे जे स्की ज्याच्याने करतो आपण हे स्की करण्याचं. हे बघा हे बघा हे बघा हे छोट्या मुलासहित. वाव, छोटा मुलगा सुद्धा इथं स्की करतोय. हे बघा हे सगळे लोक इथं स्की करतायत. दिसले हे किती उंचपर्यंत आहे बघा. इथं लाईट आहेत त्यांच्यासाठी सगळी ही रात्री संध्याकाळपर्यंत ही सोय केलेली आहे इथं स्की करण्याची. एवढा हे पूर्ण एरियामध्ये हे बघा हे स्की करतायत. एवढा स्नो आहे. थंडी किती वाजत असेल पण हौशी जे असतात किंवा ज्यांना खूप आवडच आहे, ज्यांना आवडतं हे करायला ते करतात. हे आणि वर आणखी खूप उंच आहे बघा. इथून स्की करत येतात लोक. खूप तुम्हाला स्पष्ट दिसत नाहीये पण खूप उंच आहे. हे बघा हे आत्ता माझ्या समोर हे गेलेत ना, आता हे स्की करायला आत्ता निघाले. 7 वाजले संध्याकाळचे तरी इतकी गर्दी आहे स्की करायला. खूप छान एक्सपिरियन्स असणार आहे. मी पण नेक्स्ट टाइम नक्की हा एक्सपिरियन्स घेईन.